ब्रेकनंतर महाराष्ट्र देशामध्ये पुन्हा स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेऊया टॉप 25 मध्ये. नांदेडमध्ये 20,000 विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये 56 परीक्षा केंद्रांवर पार पडली परीक्षा. 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार. राज्य शिक्षण मंडळानं घोषित केली तारीख. उद्या दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार. मंगळवारपासून कॉलेजेसमध्ये गुणपत्रिका मिळणार. राज्यात उद्या सीईटीची फेरपरीक्षा. पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये गणित विषयामध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अशा 27,837 विद्यार्थ्यांची उद्या फेरपरीक्षा घेतली जाणार. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार. मध्य रेल्वेकडून वेळापत्रक तयार करण्याचं काम सुरू. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट. गारपिटीमुळे गावठी आणि कलमी आंबा पिकांची हानी, तर वाढत्या तापमानापासून नागरिकांना दिलासा. जळगावात भुसावळ फैजपूर महामार्गावर अपघात. भरधाव वेगात असलेल्या 2 रिक्षांची जोरदार धडक. अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू, तर 4 जण गंभीर जखमी. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नाशिकच्या रामकुंड परिसरात. गोदावरी नदीपात्रामध्ये आंघोळ करण्यासाठी पर्यटकांची गर्दी. आजच्या पिढीला चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजतो ही दुर्दैवी बाब. सांगलीतील शिवोत्सव कार्यक्रमामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं विधान. ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू ॲपकडून मेलद्वारे मनसेची जाहीर माफी. मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या शिष्टमंडळाकडून आंबोली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती तक्रार. न्यू इंडिया बँकेच्या घोटाळा प्रकरणी अटकेतील जावेद आझमचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. जामीन मिळाला तर पुराव्यांची छेडछाड करून साक्षीदारांची दिशाभूल करू शकतो, न्यायालयाचं निरीक्षण. आणि यानंतर एक छोटासा